नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या आतापर्यंतच्या 3 बातम्यांचा वेगवान आढावा आणि सखोल विश्लेषणासोबत। पहिली बातमी आहे आगामी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भामधली। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता बेस्ट मध्ये आज बेस्ट पतसंस्थेची निवडणूक होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता अखेर या बेस्ट मध्ये आता गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेने केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुद्धा आता या पार्श्वभूमीवरती हा आरोप केलेला आहे। निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे, मात्र त्याआधी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कामगार संघटनेने बेस्ट पतसंस्था निवडणुकीमध्ये युती केली। ठाकरे बंधूंच्या युतीची आज पहिली परीक्षा असून आता भाजपने सुद्धा शड्डू ठोकलाय। त्यामध्ये आता एक ट्विस्ट असा आलाय की मनसे नेते संदीप देशपांडेंनी बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये आर्थिक गैरव्यवहार केलाय का असा आरोप सुद्धा त्यांच्याकडून करण्यात येतो। मात्र 24 कोटींच्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये संचालकांची चौकशी झालीच आणि लवकरच आरोपींना आता अटक होईल असं सुद्धा प्रसाद लाड म्हणतायत। त्यानंतरची दुसरी बातमी आहे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये ज्या पुण्याचे दाखले सुसंस्कृत शहर असं दिले जातात आणि त्याच पुण्यामध्ये आता मद्यपींचा हैदोस आणि गुन्हेगारीचा कहर पाहायला मिळतोय। कोरेगाव पार्क असलेल्या या उच्चभ्रू परिसरामध्ये पब बाहेर मद्यपींनी आता राडा घातला। त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी एक या संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे। त्यानंतरची तिसरी बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये कुत्रप्रेमी ज्या भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून कायम आक्रमक होत असतात त्याच कुत्र्यांनी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेकांना चावा घेतलाय। कुत्र्यांच्या चाव्यांचं वाढतं प्रमाण आणि रेबीजच्या रुग्णांमध्ये वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सुद्धा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यानंतर अनेक वादंग निर्माण झाले। मात्र आता याच घटनेनं पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। या आताच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याच 3 महत्त्वाच्या बातम्यांसंदर्भातलं आपण आज सखोल विश्लेषण करणार आहोत। आपण पाहतोय की आता या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। बेस्ट पतसंस्थेची निवडणूक असेल त्याच्यामध्ये झालेला गैरव्यवहाराचा आरोप मनसेने केलाय। दुसरी बातमी आहे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामधून, कारण पुण्यामध्ये आता वाढत्या गुन्हेगारीला अजून ब्रेक लागत नाहीये, चाप बसत नाहीये। तरी सुद्धा आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था या सुद्धा आता पुढाकार घेतात या घटनांना आळा घालण्यासाठी। तर तिसरी बातमी आहे भटक्या कुत्र्यांसंदर्भातली। आणि याच संदर्भामधील बातम्यांसाठी आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा सखोल विश्लेषण करण्यासाठी आता जोडले गेलेले आहेत। माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आणि आरजे सोनाली आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी पिंगळे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। बुलेटिनच्या सुरुवातीला आपण एक पहिली बातमी पाहतोय मनसे संदर्भातली। मनसेने एक आरोप केलेला आहे, या आरोपामध्ये आता नेमका किती तथ्य आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र संदीप देशपांडे काय म्हणाले होते काही वेळापूर्वी पाहूया। आज बेस्ट पतसंस्थेची निवडणूक पार पडणार आहे आणि या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा ठाकरे बंधू हे एकत्र लढणार आहे आणि या ठिकाणी आपण बघतो या सकाळी संदीप देशपांडे यांनी गौप्यस्फोट केलेला आहे। या ठिकाणी म्हणजे प्रसाद लाड म्हणजे भाजपकडनं पैसे वाटप करायचा त्यांनी या ठिकाणी व्हिडिओ ट्विट केलेला आहे। आपण त्यांच्यासोबत थेट बोलूया। सर, आज निवडणूक पार पडत आहे बेस्ट ची, तर काय सांगा आणि तुम्ही आज व्हिडिओ ट्विट केला त्याच्यामध्ये तुम्ही गौप्यस्फोट केला की त्यांच्याकडनं पैसे वाटप करणार? तर निश्चित काल संध्याकाळी 5 वाजता आमचे एक सहकारी आहेत BSTचे श्री दत्तात्रय बेळणेकर, त्यांच्या घरी अशा प्रकारे एक पॅम्पलेट आलं आणि त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये हे एन्व्हलप होतं आणि ह्या एन्व्हलपच्या आतमध्ये जर तुम्ही उघडून बघितलं तर 500-500च्या 2 नोटा दिलेल्या आहेत। म्हणजे एवढी तुमच्या पायाखालची वाळू सरकली की आता मतदारांना तुम्ही पैशाचा आमिष दाखवून या निवडणुका लढवणार आहात। BSTच्या पतपेढीच्या एका ठिकाणी आरोप करायचे की लोकांनी पैसे काढले आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सर्रास पैशाचं वाटप करायचं। मला असं वाटतं अतिशय घाणेरडा आणि निंदनीय प्रकार आहे। ह्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशा पद्धतीच्या घाणेरड्या पद्धतीने निवडणूक लढण्याचं कारस्थान चालू आहे। 2 ठाकरे एकत्र लढत आहेत त्यामुळे कुठे भीती वाटते, कुठे
हा, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, नाहीतर पैशाचं वाटप करायची गरज नव्हती. आणि ज्या खुल्या पद्धतीने आणि बिनधास्तपणे पैशाचं वाटप आहे चालू आहे, मला असं वाटतं हे याचंच द्योतक आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पण काल त्यांच्याकडनं पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यांच्याकडनं असं बोललं गेलं की यांना सहकाराबद्दल काहीच माहिती नाहीये, हे आता हारणार आहेत असं त्यांच्याकडनं पूर्णपणे. एक असू शकेल आम्हाला सहकाराबद्दल माहिती नाही, पण आमची निष्ठा आहे की लोकांचं चांगलं करायचं. मला असं वाटतं ह्या निष्ठेबद्दल कोणीच शंका घेऊ शकत नाही. तुमची आता तुम्ही आज दोन्ही ठाकरे एकत्र येतात, 18 वर्षानंतर तुम्ही एकत्र लढताय, काय सांगाल? तर मला असं वाटतं असं आहे की निवडणुकीमध्ये युती आघाड्या होतच असतात. लोकांच्या कल्याणासाठी भल्यासाठी जर एकत्र येऊन एखादी गोष्ट करत असेल तर दुसऱ्यांच्या पोटात दुखायची गरज नाही. थँक्यू सर, बातचीत केली. एकाच्या कोणाची भलं होत असेल तर दुसऱ्याचं लढणं गरज नाही असं संदीप देशपांडे यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी सकाळी या ठिकाणी भाजप प्रसाद लाड यांच्याकडून आपण मिळत नोटांचं वाटप केल्याचं व्हिडिओ त्यांनी ट्विट करत गौप्यस्फोट असा हा केलेला आहे. कारण की आज बेस्टची पतसंस्थेची निवडणूक ही पार पडण्याची निवडणूक महत्त्वाची मानली जाते, कारण की या ठिकाणी 18 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र ही लढत आहेत. आज बेस्ट पतसंस्थेची निवडणूक आणि याच मुद्द्याला धरून मी आता भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाणांकडे येणार आहे. अजितजी, संदीप देशपांडेंच्या आरोपांकडे तुम्ही कसं पाहताय आता? साहेब, मी एक गोष्ट स्पष्ट करतो की भारतीय जनता पक्ष म्हणून या निवडणुका आम्ही लढत नाही. तर या सहकारामधल्या निवडणूक आहे. जसं देशपांडे साहेब आपल्या पक्षाची बाजू मांडावी तसं तिथे बोलतायत, पण महाराष्ट्र मुळात हेच लक्षात घेतलं पाहिजे, यांना सहकार कळत नाही ते आम्ही का म्हणतो, ते याकरताच म्हणतो. या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणूक आहेत. त्यांनी ज्यांचं नाव घेतलं की ज्यांच्या घरी पाकिट आलं ते दत्ताभाई वेळणेकर माझे जवळपास 22 वर्ष जुने मित्र आहेत. डिलायल रोडला आम्ही शेजारी राहत होतो मुंबईमध्ये. आणि समजा आपण असं एक वेळेला मान्य करू की वाटले पैसे, तर त्या पैसे वाटणाऱ्याला एवढी तरी अक्कल आहे, एवढं माहिती आहे की बाबा रे, भाई बेळणेकर दत्ताभाई मनसेचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या घरी कोण कशाला नेऊन पाकिट देईल? आपल्या घरी आपल्या कार्यकर्त्याच्या घरी आलेलं एखादं पाकिट दाखवायचं आणि काहीतरी सनसनीखेच गौप्यस्फोट केला. मला असं वाटतं हे सगळं हास्यास्पद आहे. काय माहिती काही गोष्ट लक्षात की दोन्ही पक्षाच्या दृष्टीनं त्या अस्तित्वाच्या निवडणुका आहेत, त्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली हे लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं की आमच्या दोन्ही नेते म्हणजे आमच्या पक्षाचे दोन्ही नेते जे तिथं सहकारामध्ये निवडणूक लढवत आहेत, एकतर प्रवीण भाऊ दरेकर सहकारामधले मुंबईच्या परिसरामधले, कोकणातले, महाराष्ट्रामधले प्रमुख नेते आहेत. त्यांचं खूप मोठं काम आहे आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना एक पद्धतीचा विश्वास आहे की आम्ही यांच्या मागे गेलो तर बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं काहीतरी भलं होईल. अन्यथा बेस्ट पतपेढीमध्ये ज्यांच्या ताब्यामध्ये आता पतपेढी आहे, आपण पत्रकार आहात, जय महाराष्ट्रावरती मी 2 दिवस बातम्या पाहतोय, मुंबईकरांना बेस्टच्या कर्मचाऱ्यांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. यांची रसद पुरवण्याची केंद्र म्हणून भारतीय कामगार सेनेची युनिट, बेस्ट कामगार पतसंस्था, तू इतके पैसे दे, तू तितके पैसे दे. आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर चालतो, आम्हाला गुरुदक्षिणा येते, त्यावरती आम्ही आमच्या पक्षाचा कारभार चालवत असतो. आम्हाला अशा पद्धतीनं कुठेही माणसं पेरून संस्था ताब्यात घेऊन त्या तिथनं आपला आर्थिक बाजू विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असं सुद्धा आरोप आता संदीप देशपांडे करतायत. अजितजी, मी आपल्याला सुरुवातीलाच म्हणालो की यांना सहकार कळत नाही आम्ही असं का म्हणतो, ते याच करता म्हणतो की या काही पक्षाच्या निवडणुका नाही, या पक्षीय निवडणुका नाही, याला तसा रंग देणंही चुकीचं आहे. या बेस्टच्या कामगारांच्या पतपेढीच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगानं पाहिल्या गेल्या पाहिजे आणि त्याच पद्धतीनं त्या लढल्या गेल्या पाहिजे. तिथं जर तुम्ही पक्ष आणि राजकारण आणलं तर त्या कामगारांचं नुकसान आहे त्याच्यामध्ये. आम्ही ह्या पक्ष म्हणून निवडणुका लढत नाही, कारण मला विजयाचा पूर्ण विश्वास आहे. त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय. आमच्या नेत्यांनी केलेलं काम प्रचंड काम. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक बघा, लक्षात घ्या आपण की भ्रष्टाचार झाला म्हणून गुन्हे दाखल झाले, चौकशी सुरू आहेत, ईओडब्ल्यूची चौकशी सुरू आहे. तर आता त्याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. मला आजचा प्रकार तर हास्यास्पदच वाटतं. दत्ताभाई बेळणेकर हे मनसेचे कार्यकर्ते आहेत, ते माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. आम्ही 20-22 वर्ष एकमेकाला ओळखतो, आम्ही शेजारी होतो. त्यामुळं त्यांच्या घरी एखादं पाकिट आलं आणि त्याच्यामधनं नोटा निघाल्या आणि त्या तुम्ही दाखवून गौप्यस्फोट वगैरे झाला, असं हे काय मला पटत नाही, हे हास्यास्पद. नक्कीच.